मिरज पूर्व भागात प्रथमच नव्याने सलगर येथे सुरू झाले अत्याधुनिक सिद्धिविनायक नेत्रालय व्हिजन सेंटर। आज तुमच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिर 13 एप्रिल ते 5 मे 2026 या कालावधीत सुरू असलेल्या या शिबिरात कॉम्प्युटरद्वारे संपूर्ण डोळे तपासणी, मोतीबिंदू फेको शस्त्रक्रिया, 5 बिंदू उपचार, लेसर सुविधा, तिरळेपणा व लहान मुलांच्या डोळ्यांचे आजार यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार उपलब्ध आहेत। तसेच ब्रँडेड चष्मे, गॉगल्स व कॉन्टॅक्ट लेन्सेस ही उपलब्ध। वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 आणि सायंकाळी 4 ते 8। ठिकाण हायस्कूल रोड, सलगरी, तालुका मिरज। संपर्क 9309764441। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील सलगर येथे भगवान गौतम बुद्ध जयंती व बौद्ध महोत्सव 2026 निमित्त महापुरुष ज्ञान परीक्षा उत्साहात पार पडली। विद्यार्थ्यांना विविध महापुरुषांचे विचार, कार्य व माहिती समजावी या उद्देशाने ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती। लहान गट इयत्ता 5वी ते 7वी आणि मोठा गट इयत्ता 8वी ते 9वी अशा 2 गटात ही स्पर्धा घेण्यात आली। रविवारी सकाळी 8 वाजता जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत ही परीक्षा संपन्न झाली। या परीक्षेला विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला असून उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। लहान गटासाठी प्रथम क्रमांकास 1,500 रुपये, द्वितीय क्रमांकास 1,000 रुपये, तृतीय क्रमांकास 700 रुपये, चतुर्थ क्रमांकास 500 रुपये व 5व्या क्रमांकास 300 रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहे। ही बक्षिसे माथाडी कामगार सेनेचे उपाध्यक्ष रवींद्र शिंगे यांच्या वतीने देण्यात येणार असून ट्रॉफी BS पाटील शाळेचे मुख्याध्यापक स्वामी सर यांच्या वतीने देण्यात येणार आहे। मोठ्या गटासाठी प्रथम क्रमांकास 2,000 रुपये, द्वितीय क्रमांकास 1,500 रुपये, तृतीय क्रमांकास 1,000 रुपये, चतुर्थ क्रमांकास 700 रुपये व 5व्या क्रमांकास 500 रुपये अशी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत। ही बक्षिसे हॉटेल सरोवरचे मालक अनिल बापू कांबळे यांच्या वतीने देण्यात येणार असून ट्रॉफी स्वामी सर यांच्या वतीने दिली जाणार आहे। या स्पर्धेचे बक्षीस वितरण मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 9:30 वाजता आमदार सुरेश भाऊ खाडे, माजी सरपंच तानाजीराव पाटील व विद्यमान सरपंच जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते होणार आहे। दरम्यान बुद्ध जयंतीनिमित्त मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी बुद्ध प्रतिमेचे पूजन व सामूहिक वंदना, गरजू लाभार्थ्यांना कुकर वाटप, दुपारी 12 वाजल्यापासून अन्नदान, सायंकाळी 6 वाजता महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम तसेच रात्री 8 वाजता बुद्ध व भीम गीतांचा जल्लोष आयोजित करण्यात आले असल्याची माहिती यावेळी ग्रामपंचायत सदस्य अरुण कांबळे यांनी दिली असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आज आपण जिल्हा परिषद शाळा नंबर 2 मध्ये भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या निमित्तानं महापुरुष ज्ञान परीक्षा ही स्पर्धात्मक परीक्षा आयोजित केली होती। या स्पर्धेसाठी जवळजवळ 150 ते 160 विद्यार्थी सहभाग घेतला होता। त्यांची परीक्षा आज आपण या जयंतीनिमित्त नव्यानं सुरुवात केलेली आहे आणि याच पद्धतीनं आपण दिनांक 5 मे व 6 मे या 2 दिवसामध्ये भगवान गौतम बुद्धांची जयंती वेगवेगळ्या उपक्रमाने आपण साजरी करणार आहोत। दिनांक 5 मेला सकाळी 9 वाजता बुद्धपूजा, त्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये नंबर आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे। त्याच्यानंतर विशेष जे कार्य केलेले कर्तृत्ववान व्यक्ती असतील त्यांचाही सुद्धा आपण मंडळातर्फे सत्कार करणार आहोत। त्याच्यानंतर ह्या परीक्षेमधील जे विद्यार्थी यशस्वीरित्या पास होतील, नंबरात येतील, त्यांनासुद्धा बक्षीस वितरण चांगल्या पद्धतीने आपण करण्यात आलेलं आहे। आणखीन विधवा पेन्शन वगैरे ज्या योजना असतात त्या योजनेतून पात्र केलेल्या अशा 10-12 लाभार्थ्यांना सुद्धा आपण बक्षीस वितरण करणार आहे। म्हणजे अशा पद्धतीनं आपण चालना मिळणाऱ्या उपक्रमांनी आपण ही जयंती साजरी करणार आहोत। आणि त्यानंतर त्यांना अन्नदान आपण ठेवलेलं आहे। त्यानंतर 5 तारखेला सायंकाळी भीमगीतांचा चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम हा आपण संध्याकाळी ठेवलेला आहे। आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 6 तारखेला महिलांच्या मनोरंजनासाठी म्हणून आपण खेळ पैठणीचा चांगल्या पद्धतीने बक्षिसं ठेवून आपण ही जयंती साजरी करण्यात आहोत। या पाठिंबाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि सध्याच्या स्पर्धात्मक जगामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेची आवड निर्माण व्हावी व महापुरुषांच्या बाबतीत महापुरुषांचं महत्त्व कळावं ह्या उद्देशानं आम्ही विविध सामाजिक उपक्रमानं ही जयंती साजरी करत आहोत। तरी सर्व गावातील व आजूबाजूच्या सर्व लोकांनी या जयंती उत्सवामध्ये सामील व्हावं व 5 तारखेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावी ही विनंती।